नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष्य सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो, हे सर्व प्रश्न जुलै महिन्यातील सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित असणार आहेत. मित्रांनो, पोलीस भरतीमध्ये तुम्ही पाहिलं असाल तर सर्व प्रश्न हे लेटेस्ट म्हणजेच जुलै महिन्यातीलच विचारलेले आहेत. त्यासाठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करत आहोत. मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे प्रश्न पाहावयास मिळतील. पहिला प्रश्न आहे, 9वा ICC पुरुष T20 विश्वचषक 2024 खालीलपैकी कोणी जिंकला आहे? प्रश्न IMP आहे. पर्याय ड, आपल्या भारताने जिंकला आहे. कितव्यांदा जिंकला आहे? तर दुसऱ्यांदा जिंकला आहे. पहिल्यांदा कोणत्या वर्षी जिंकला होता? तर 2007 साली, ज्यावेळी पहिलीच आवृत्ती आयोजित करण्यात आली होती आणि त्याचवेळी पाकिस्तान या देशाला हरवून भारत हा पहिला विश्वचषक जिंकणारा देश ठरला होता. आता कितवा आहे, आवृत्ती किती होती? तर 9वी. 8वा जिंकला होता इंग्लंड या देशाने 2022 साली. आता भारताने कोणाला हरवून जिंकला आहे? तर साऊथ आफ्रिकेला. म्हणजेच 9वा ICC पुरुष T20 विश्वचषक 2024चा उपविजेता संघ जर विचारला तर साऊथ आफ्रिका हा असणार आहे. विजेता आहे भारत. आता हा जो काही शेवटचा सामना आहे तो कोणत्या ठिकाणी पार पडला होता? तर बार्बाडोस या ठिकाणी पार पडला होता. कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित करण्यात आले होते हे T20 विश्वचषकचे सामने? तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान आयोजित करण्यात आले होते. आता शेवटच्या मॅचमध्ये म्हणजेच फायनलमध्ये मॅन ऑफ द मॅच कोण ठरलेला होता? तर विराट कोहली हा ठरलेला होता. प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा जर विचार केला तर बुमराह हा ठरला होता. जसप्रीत बुमराह प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. त्यानंतर T20 विश्वचषक 2024 सर्वाधिक रन हे कोणी बनवले होते? तर रहमानुल्लाह गुरबाज यांनी बनवले होते. किती? तर 281. त्यानंतर सर्वाधिक विकेट्सचा जर विचार केला तर भारताचा अर्शदीप सिंग याने सर्वाधिक किती विकेट्स घेतले होते? तर 17 विकेट्स घेतले होते. आता 9व्या ICC पुरुष T20 विश्वचषक 2024चे ब्रँड अँबॅसेडर कोण कोण होते? तर 3 जण होते बघा. उसेन बोल्ट, युवराज सिंग, क्रिस गेल हे 3 जण या विश्वचषकाचे ब्रँड अँबॅसेडर होते. आता नुकतंच ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार आहे पुढच्या वर्षी, तर ती कोणत्या देशात होणार आहे? तर पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे. आणि त्यांनीच बघा मागचा जो काही 2017 साली चॅम्पियन्स ट्रॉफी झाली तर त्यामध्ये विजय मिळवला होता. म्हणजेच विजेतेपद पटकावले होते आपल्या भारताला हरवून. मित्रांनो, जर या व्हिडिओची स्पीड तुम्हाला कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलद्वारे स्पीड जास्त करून हा व्हिडिओ पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी या कोपऱ्यात सेटिंग किंवा 3 डॉट असतील उजव्या कोपऱ्यामध्ये, त्या सेटिंगवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकावर प्लेबॅक वेग आहे बघा, प्लेबॅक स्पीड किंवा प्लेबॅक वेग आहे. याच्यावर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी स्पीड दिलेली आहे बघा साधारण. त्यानंतर 1.25, 1.5, 1.75 आणि 2x. तर मित्रांनो, याच्यावर तुम्हाला पाहिजे तेवढी स्पीड तुम्ही घेऊ शकता आणि पाहिजे त्या स्पीडने आपला यूट्यूबचा व्हिडिओ पाहू शकता. तर कृपया ही जी सेटिंग आहे ती करून आपले व्हिडिओ पाहायचे आहेत ज्यांना आपल्या व्हिडिओची स्पीड कमी वाटत असेल, ठीक आहे. आणि कमेंट करायच्या नाहीत, व्हिडिओ खूप स्लो होत आहे. तर आता तुम्हाला सांगितलं आहे व्हिडिओ स्पीड कशी वाढवायची आहे, तर स्पीड वाढवून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद. त्यानंतर जे काही लेजेंडची स्पर्धा झाली नुकतंच, तर त्यामध्ये भारताने पाकिस्तानला हरवून लेजेंडची स्पर्धा जिंकलेली आहे. दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न काय आहे? तर अतिशय महत्त्वाचा हा देखील प्रश्न, यामध्ये देखील प्रश्न पडलेले आहेत पोलीस भरतीमध्ये. तर माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर सर्वांना माहितीच आहे, कारण खूप चर्चेचा विषय बनलेला आहे. कारण महिलांना 1500 रुपये यामार्फत मिळणार आहेत. तर पर्याय अ, महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्रात बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झालेली आहे आणि आर्थिक किती मदत देण्यात येणार आहे? तर 1500 रुपये ही आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आता वयोमर्यादा जर बघितली तर 21 ते 65 एवढी वयोमर्यादा असणार आहे. आता ही योजना महाराष्ट्र सरकारने राबवली आहे. तर महाराष्ट्राचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत? तर अजित पवार हे अर्थमंत्री आहेत.
अंमलबजावणी केव्हापासून करण्यात आली होती, तर अंमलबजावणी 1 जुलै 2024 पासून 1 जुलै 2024 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. तिसरा प्रश्न विचारण्यात आला आहे, देशभरात कधीपासून 3 नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. प्रश्न IMP आहे पर्याय अ 1 जुलै 2024 पासून देशभरात 3 नवीन फौजदारी कायदे लागू झालेले आहेत. आता ते 3 कोणते कायदे आहेत आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले आहेत, तरी एक रिव्हिजन म्हणून पाहून घेऊया. तर पहिला कायदा आहे बघा, भारतीय नागरी सुरक्षा संहिता हा कायदा लागू झाला आहे. तसेच दुसरा आहे भारतीय न्याय संहिता, तिसरा आहे भारतीय साक्ष कायदा. हे 3 कायदे 1 जुलै 2024 पासून देशामध्ये लागू झालेले आहेत. चौथा प्रश्न विचारण्यात आला आहे, कोणाची महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडलेला आहे. तर पर्याय क सुजाता सौनिक. सुजाता सौनिक ह्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती झालेल्या आहेत. आता रश्मी शुक्ला कोण आहे, तर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. पाचवा प्रश्न आहे, कोणता देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे. तर पर्याय ब डेन्मार्क हा देश पशुधन उत्सर्जनावर कार्बन टॅक्स लावणारा जगातील पहिला देश ठरला आहे. 6वा प्रश्न आहे, जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी भारताचे कितवे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. तर पर्याय क 30वे. 29वे कोण होते, तर मनोज पांडे. मनोज पांडे हे 29वे लष्कर प्रमुख होते आणि त्यांच्या नंतर आता 30वे लष्कर प्रमुख बनलेले आहेत जनरल उपेंद्र द्विवेदी. नौदल प्रमुख कोण बनलेले आहेत, तर दिनेश कुमार त्रिपाठी. 7वा प्रश्न विचारण्यात आला आहे, कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ही जाहीर केली आहे. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने माझी लाडकी बहीण योजना, त्यानंतर मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना ह्या 2 महत्त्वाच्या योजना जाहीर केलेल्या आहेत. पुढचा 8वा प्रश्न विचारण्यात आला आहे, भारताचे माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावरील व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणी लिहिले आहे. तर पर्याय अ योग्य उत्तर असणार आहे एस नागेश कुमार यांनी लिहिलेले आहे. व्यंकय्या नायडू लाईफ इन सर्व्हिस हे पुस्तक कोणावर आधारित आहे, तर व्यंकय्या नायडू हे कोण होते, तर भारताचे माजी उपराष्ट्रपती. 9वा प्रश्न आहे, मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला आहे. तर पर्याय ड डॉक्टर संध्या पुरेचा. डॉक्टर संध्या पुरेचा यांना जाहीर झालेला आहे मध्य प्रदेश सरकारचा कालिदास सन्मान पुरस्कार. मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर मोहन यादव. 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केला. प्रश्न IMP आहे. तर पर्याय अ अजित पवार यांनी. महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 विधानसभेत कोणी सादर केला, तर अजित पवार यांनी सादर केला. कितव्यांदा केला असा प्रश्न जर विचारला तर 10 वेळा केला आहे त्यांनी. निर्मला सीतारामन कोण आहेत, तर त्या भारताच्या केंद्रीय अर्थमंत्री आहेत. एकनाथ शिंदे आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. देवेंद्र फडणवीस आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री. 11वा प्रश्न विचारण्यात आला आहे, कोणाची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर पर्याय ड विक्रम मिस्त्री यांची भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. एस जयशंकर कोण आहेत, तर परराष्ट्र मंत्री आहेत आणि परराष्ट्र सचिव कोण आहेत, तर विक्रम मिस्री. कन्फ्युजन होऊ देऊ नका. 12वा प्रश्न विचारण्यात आला आहे, महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा देखील प्रश्न IMP आहे. तर महाराष्ट्र राज्यात 1 जुलै हा दिवस पर्याय क कृषी दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
आता कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येतो तर वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रामध्ये 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. आता 23 डिसेंबर हा जो काही शेतकरी दिवस आहे, 23 डिसेंबर हा शेतकरी दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त देशामध्ये साजरा केला जातो तर चौधरी चरण सिंग यांच्या जयंतीनिमित्त देशामध्ये 23 डिसेंबरला राष्ट्रीय शेतकरी दिवस हा दिवस साजरा केला जातो. आधी नुकतंच चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. 13वा प्रश्न आहे, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? पर्याय ड, रवी अग्रवाल यांची नियुक्ती झाली आहे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अध्यक्षपदी. 14वा प्रश्न आहे, प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे किंवा निवड झालेली आहे? तर पर्याय ब, कपिल देव यांची प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. आता हे नाव खूप चर्चेत होते. कोणत्या वर्षी? तर 1983. कारण यांच्या नेतृत्वामध्ये भारताने पहिला ओडीआय विश्वचषक जिंकला होता. भारताचा पहिला ओडीआय विश्वचषक जिंकला होता 1983 साली. कोणाच्या नेतृत्वामध्ये? तर कपिल देव यांच्या नेतृत्वात. त्यानंतर वर्ल्ड कप कोणत्या वर्षी जिंकला होता ओडीआयचा? तर 2011 साली. 1983 नंतर 2011 साली. पुढचा 15वा प्रश्न आहे, महिला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम कोणी केला आहे? तर पर्याय ड, आपल्या भारताच्या महिला खेळाडू आहेत बघा, शेफाली वर्मा यांनी हा विक्रम केलेला आहे, सर्वात वेगवान द्विशतक करण्याचा विक्रम. त्यानंतर महिला कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारी कितवी महिला बनलेली आहे? तर दुसरी महिला बनलेली आहे. पुढचा 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 2024-25 मध्ये महिला उद्योजकांसाठी कोणती योजना जाहीर करण्यात आलेली आहे? तर पर्याय ड, पुण्यश्लोक अहिल्या स्टार्टअप योजना ही योजना जाहीर करण्यात आलेली आहे. करण्यासाठी तर महिला उद्योजकांसाठी. आता यावरून एक नाव आठवतं आपलं बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर हे नाव कोणत्या जिल्ह्याला देण्यात आलेले आहे? म्हणजेच कोणत्या जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे करण्यात आलेले आहे? तर अहमदनगर जिल्ह्याचे नामकरण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर करण्यात आलेले आहे. 17वा प्रश्न आहे, रिम्पॅक सागरी सराव 2024 चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आलेले आहे? तर पर्याय क, अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेले आहे रिम्पॅक सागरी सरावाचे आयोजन. 18वा प्रश्न आहे, 12वा विश्व हिंदी सन्मान 2024 कोणाला प्रदान करण्यात आला किंवा कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब, डॉक्टर उषा ठाकूर यांना 12वा विश्व हिंदी सन्मान 2024 हा प्रदान करण्यात आलेला आहे. 19वा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या नौदलाने सिम्बेक्स 2 नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे? तर याचं योग्य उत्तर आपल्या पर्याय ड, भारतीय नौदलाने बघा सिम्बेक्स 2 नावाचा नवीन स्फोटक बॉम्ब विकसित केला आहे. 20वा प्रश्न आहे, ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 मध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे? पर्याय ब, व्हिएन्ना हे शहर ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स 2024 मध्ये प्रथम क्रमांकावर आहे. आता हे जे काही ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स आहे तर हे कोणती संस्था जाहीर करते? तर EIU ही संस्था जाहीर करत असते. 21वा प्रश्न आहे, जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाची लढत कोठे आयोजित केली जाणार आहे?
तर पर्याय क सिंगापूर. सिंगापूर या ठिकाणी जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाची लढत ही आयोजित केली जाणार आहे. 22वा प्रश्न आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स रेडिनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे? तर पर्याय क 72व्या क्रमांकावर आहे. कितव्या? तर 72व्या. आता प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे? तर सिंगापूर. 23वा प्रश्न आहे, मनोज सिंह यांची कोणत्या राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय ब उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवपदी मनोज सिंह यांची निवड करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण बनले आहेत? तर सुजाता सौनिक पहिल्या महिला आहेत. 24वा प्रश्न आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची 24वी शिखर परिषद कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली होत आहे? तर पर्याय क कझाकिस्तान या देशाच्या अध्यक्षतेखाली शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO ची 24वी शिखर परिषद होत आहे. 25वा प्रश्न आहे, लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? तर पर्याय क विश्वनाथ आनंद. हा बघा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे आणि यानेच लिओन मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा 2024 चे विजेतेपद हे पटकावले आहे. आता कितव्यांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे? तर 10व्यांदा. कितव्यांदा? तर 10व्यांदा पटकावलेले आहे. आता याचे आयोजन कोणत्या देशात केले जाते? तर स्पेन या देशामध्ये याचे आयोजन करण्यात येते. इथे एक प्रश्न राहिला होता बघा आपला. तर यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? SCOच्या 24व्या शिखर परिषदेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले होते? तर बघा भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत S जयशंकर यांनी याचे प्रतिनिधित्व केले होते. 26वा प्रश्न आहे, NTR भरोसा पेन्शन योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? पर्याय क आंध्र प्रदेश या राज्य सरकारने NTR भरोसा पेन्शन योजना ही सुरू केली आहे. 27वा प्रश्न आहे, 14वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात सुरू झाला आहे? तर पर्याय ड थायलंड. 14वा मैत्री सैन्य अभ्यास भारत आणि थायलंड या 2 देशांमध्ये सुरू झाला आहे. आता पहिला अयुत्थया युद्ध सराव कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडला होता? तर भारत आणि थायलंड. 28वा प्रश्न आहे, SBIच्या चेअरमनपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर पर्याय क चल्ला श्रीनिवासलू शेट्टी यांची SBIच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर पर्याय अ एंटोनिया कोस्टा यांची युरोपीय परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. 30वा प्रश्न आहे, इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI चे संचालक कोण बनले आहेत? तर पर्याय ब TR शर्मा हे बनलेले आहेत. इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट IARI चे संचालक. पुढचा 31वा प्रश्न आहे, 4 आसियन देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी कोणत्या बँकेने पुढाकार घेतला आहे? तर पर्याय ब RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक याने पुढाकार घेतलेला आहे 4 आसियन देशांशी जलद सीमापार व्यवहारासाठी. आता याचे 25वे गव्हर्नर कोण आहेत RBIचे? तर शक्तिकांत दास हे RBIचे 25वे गव्हर्नर आहेत. किती? 25वे. पहिले गव्हर्नर कोण होते? तर ऑसबॉर्न स्मिथ होते. आता पहिले भारतीय गव्हर्नर जर विचारलं तर सी डी देशमुख हे पहिले भारतीय गव्हर्नर होते RBIचे. आणि यांचंच नाव बघा चर्चगेट रेल्वे स्टेशनला देण्यात आले. कोणाचे? तर सी डी देशमुख यांचे. आता यामध्ये कोणत्या देशाचा समावेश आहे? तर बघा मलेशिया, सिंगापूर, थायलंड या 3 देशांचा समावेश आहे. त्यानंतर जलद सीमापार व्यवहारासाठी RBI आणि आसियान संघटनेमध्ये
RBI आणि आसियान संघटनेने प्रोजेक्ट नेक्सस हा नवीन मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला असून 2026 पासून कार्यान्वित होणार आहे. कुठला मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे RBI आणि आसियान संघटनेने? तर प्रोजेक्ट नेक्सस हा मंच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो 2026 पासून कार्यान्वित होणार आहे. 32वा प्रश्न आहे, अंडर 23 आशियन कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या देशाने सर्वाधिक पदके जिंकली आहेत? तर आपल्या भारताने सर्वाधिक पदके जिंकली आहेत. तर ती किती जिंकली आहेत? तर 8 जिंकली आहेत. यामध्ये सुवर्ण पदक किती आहेत? तर 4 सुवर्ण पदक आहेत. पुढचा प्रश्न आहे, देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोणाची नियुक्ती किंवा कोणाची निवड झाली आहे? तर पर्याय अ TV रविचंद्रन. तर TV रविचंद्रन यांची देशाच्या उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी निवड झालेली आहे. भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? तर अजित डोवाल. अजित डोवाल हे भारताचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी कोण झालेले आहे, कोण बनले आहेत? तर TV रविचंद्रन. त्यानंतर 34वा प्रश्न आहे, भारताचे पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल कोठे सुरू झाले आहे? तर पर्याय ब मुंबई महाराष्ट्र या ठिकाणी भारतातील पहिले स्मॉल ॲनिमल हॉस्पिटल हे सुरू झाले आहे. पुढचा 35वा प्रश्न आहे, प्रेमा गुरव यांचे निधन झाले असून त्या कोणत्या स्वतंत्र चळवळीतील स्वतंत्र सेनानी होत्या? तर पर्याय अ गोवा मुक्ती संग्राम या स्वतंत्र चळवळीतील त्या स्वतंत्र सेनानी होत्या. आणि यांना बघा 2002 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 36वा प्रश्न आहे, मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर पर्याय क पियुष पांडे आहेत. बघा, मनोज वाजपेयी द डेफिनेटिव्ह बायोग्राफी या पुस्तकाचे लेखक. पुढचा 37वा प्रश्न आहे, सध्या चर्चेत असलेली भोजशाळा कमल ही वास्तू कोणत्या राज्यातील आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? तर पर्याय अ मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे भोजशाळा कमल ही वास्तू. पुढचा 38वा प्रश्न आहे, UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी कोणते पोर्टल लॉन्च करण्यात आलेले आहे? तर पर्याय अ निर्माण पोर्टल हे लॉन्च करण्यात आलेले आहे. कशासाठी? तर UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी. आता नुकतंच UPSCचे अध्यक्ष होते बघा मनोज सोनी हे UPSCचे अध्यक्ष होते आणि यांनीच तडकाफडकी राजीनामा दिलेला आहे. नुकतंच भारतामध्ये पूजा खेडकर हे प्रकरण गाजत असताना, कोणाचे? तर पूजा खेडकर यांचे प्रकरण गाजत असताना मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. पुढचा 39वा प्रश्न आहे, ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये कोणत्या खेळाडूने अव्वल स्थान पटकावले आहे? तर पर्याय ब हार्दिक पांड्या या अष्टपैलू खेळाडूने ICC T20 क्रमवारीत अष्टपैलूमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे आणि असे करणारा तो पहिला भारतीय बनला आहे. 40वा प्रश्न आहे, एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन कोठे स्थापन करण्यात येणार आहे किंवा येत आहे? तर पर्याय ड अमरावती या ठिकाणी. एअर इंडियाद्वारे दक्षिण आशियातील सर्वात मोठे फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन हे अमरावती या ठिकाणी स्थापन करण्यात येत आहे. प्रश्न पहिला आहे बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. पोलीस भरती 2024 मध्ये विचारण्यात आला होता. पहिला प्रश्न काय आहे,
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत? तर पर्याय ब सुजाता सौनिक. ज्यांनी पोलीस भरती दिली त्यांना हा प्रश्न बघा दिसला असेल. तर महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण बनल्या आहेत? तर सुजाता सौनिक. आता रश्मी शुक्ला कोण आहे? तर महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला. सुजाता सौनिक कोण आहे? तर पहिल्या महिला मुख्य सचिव. पोलीस भरती 2024 मध्ये पडलेला प्रश्न आहे. यांच्या अगोदर महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण होते? तर बघा नितीन करीर. नितीन करीर हे महाराष्ट्राचे मुख्य सचिव होते. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे, हा IMP प्रश्न बघा पोलीस भरती 2024 मध्ये विचारला जाऊ शकतो. IMP करून ठेवा. प्रश्न काय आहे? 2024 मध्ये म्हणजेच नुकतंच सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणत्या राज्यास प्रदान करण्यात आला? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या महाराष्ट्राला बघा पर्याय क. महाराष्ट्र या राज्याला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार हा बघा नुकताच प्रदान करण्यात आला. आता प्रश्न आहे कृषी संबंधित. तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोण आहेत? तर धनंजय मुंडे हे बघा महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत. धनंजय मुंडे हे कोण आहे? तर महाराष्ट्राचे कृषी मंत्री. जर केंद्राचा विचार केला किंवा देशाचा विचार केला तर बघा शिवराज सिंह हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. शिवराज सिंह हे केंद्रीय कृषी मंत्री आहेत. आता इथे एक प्रश्न विचारतो ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. तर कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. तिसरा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न IMP आहे, याला देखील स्टार करून ठेवा. तर कोणता दिवस देशात संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे? तर पर्याय क 25 जून हा जो काही दिवस आहे बघा तो देशामध्ये संविधान हत्या दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. चौथा प्रश्न आहे, विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीचा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे? सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ मध्ये सोडू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. भरपूर प्रश्न आपण महत्त्वाचे कव्हर केलेले आहेत. तर प्रश्न आहे चौथा, विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीचा विजेता कोण आहे? तर पर्याय ड कार्लोस अल्काराज हा विम्बल्डन 2024चा पुरुष एकेरीचा विजेता बनला आहे. कोणाला हरून बनला आहे? तर बघा नोवाक जोकोविच हा सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणार आहे बघा नोवाक जोकोविच, आणि यालाच हरवून सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे कार्लोस अल्काराज याने. आता हा कार्लोस अल्काराज कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे? प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर तो आहे स्पेन या देशाचा टेनिसपटू आहे. नोवाक जोकोविच कोणत्या देशाचा आहे? तर सर्बिया या देशाचा आहे नोवाक जोकोविच. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट सांगतो तुम्हाला. तर टेनिसच्या सर्व प्रकारच्या टेनिसचे जे काही सर्व ग्रँड स्लॅम प्रकार आहेत बघा, तर त्या सर्व ग्रँड स्लॅम प्रकारमध्ये विजेतेपद मिळवणारे सर्वात तरुण बनला आहे कार्लोस अल्काराज. पुन्हा एकदा सांगतो, टेनिसच्या सर्व प्रकारच्या ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणारा सर्वात युवा टेनिसपटू कोण बनला आहे? तर कार्लोस अल्काराज सर्वात युवा. पुढचा पाचवा प्रश्न आहे, भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक कोण बनले आहेत? तर पर्याय क गौतम गंभीर. गौतम गंभीर हे बघा भारतीय क्रिकेट संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक बनले आहेत. अगोदर कोण होते? तर राहुल द्रविड होते. यांचा कार्यकाळ नुकताच T20 वर्ल्ड कप पार पडला आणि यानंतर त्यांचा कार्यकाळ संपला. त्यानंतर गौतम गंभीर यांची नियुक्ती करण्यात आली. आता रॉजर बिन्नी कोण आहे? तर ते BCCI चे अध्यक्ष आहेत. ICC चे अध्यक्ष कोण आहेत? तर ग्रेग बार्कले. पुढचा 6वा प्रश्न आहे, कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकली? तर पर्याय ड अर्जेंटिना. लिओनेल मेसी यांच्या नेतृत्वात अर्जेंटिना या संघाने बघा कोलंबियाला हरवून
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा 2024चे विजेतेपद पटकावले? आता कितव्यांदा पटकावले तर 16व्यांदा. 16व्यांदा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. कोणत्या संघाने तर अर्जेंटिना या संघाने. कोणाचा रेकॉर्ड मोडीस काढला आहे तर उरुग्वेचा. उरुग्वेने बघा 15 वेळा कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. आता याचा रेकॉर्ड मोडून 16 वेळा अर्जेंटिना या संघाने कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. पुढचा 7वा प्रश्न आहे, युएफा युरो चषक 2024 खालीलपैकी कोणत्या संघाने जिंकला आहे? हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत. तर योग्य उत्तर आहे पर्याय अ स्पेन. स्पेन या देशाने इंग्लंडला हरवून, कोणाला तर इंग्लंडला हरवून चौथ्यांदा युएफा युरो चषक 2024 वर आपले नाव कोरलंय. कितव्यांदा तर चौथ्यांदा. आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते तर जर्मनी या देशामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. कोणाला हरवून? इंग्लंडला हरवून. पुढचा 8वा प्रश्न आहे, जगातील पहिली CNG स्कूटर खालीलपैकी कोणत्या कंपनीने सुरू केली आहे? तर पर्याय ड बजाज या कंपनीने सुरू केलेली आहे जगातील पहिली CNG स्कूटर. पुढचा 9वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार कोण आहेत? तर पर्याय क हरमनप्रीत सिंग हे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार आहेत. पुढचा 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024 विधानसभेत कोणी मांडला? आता कोणी मांडला तर पर्याय अ अजित पवार. महाराष्ट्राचे अर्थमंत्री आहेत अजित पवार आणि यांनीच महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2024 हा विधानसभेत मांडला. पुढचा 11वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी महिला ध्वजवाहक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे? तर पर्याय ड PV सिंधू. PV सिंधू यांची पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी महिला ध्वजवाहक म्हणून बघा नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा 12वा प्रश्न आहे, अंतराळ मैत्री ही मोहीम कोणत्या देशादरम्यान चालवली जात आहे? तर पर्याय ड भारत आणि ऑस्ट्रेलिया. अंतराळ मैत्री ही मोहीम भारत आणि ऑस्ट्रेलिया या 2 देशादरम्यान चालवली जात आहे. पुढचा 13वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचे पथक प्रमुख कोण आहेत? महत्त्वाचा प्रश्न आहे. गगन नारंग हे पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारताचे पथक प्रमुख आहेत. पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिले ऑल वेदर क्रिकेट स्टेडियम कोणत्या देशात बांधले जाणार आहे? तर पर्याय क ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया या देशामध्ये जगातील पहिले ऑल वेदर क्रिकेट स्टेडियम हे बांधले जाणार आहे. नुकताच जो काही ODI एक दिवसीय ICCचा ODIचा वर्ल्ड कप पार पडला भारतामध्ये, तर त्याचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले होते? तर ऑस्ट्रेलिया या देशाने पटकावले होते. कर्णधार कोण होता? तर पॅट कमिन्स. आता कोणाला हरवून विजेतेपद पटकावले होते? तर आपल्या भारताला हरवून. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या संघाने 2 वेळा T20 विश्वचषक जिंकला नाही? नाही असं आहे नाही. तर पर्याय ब ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलिया या देशाने बघा 2 वेळा T20चे विजेतेपद किंवा T20 विश्वचषक हा जिंकलेला नाही. तर ODI कितव्यांदा जिंकला आहे? तर 6व्यांदा जिंकला आहे. परंतु T20 हा फक्त त्यांनी एकदाच जिंकला आहे. बाकी भारत, इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघाने 2 वेळा T20 विश्वचषक वर आपले नाव कोरले आहे. आता भारताने बघा जो काही पहिल्यांदाच T20 विश्वचषक पार पडला होता 2007 साली, तर त्यावेळी आणि 2024ला T20 विश्वचषक हा जिंकलेला आहे. पहिल्यांदा प्रथम आवृत्ती कोणत्या वर्षी होती? म्हणजेच
T20 विश्वचषक कोणत्या वर्षी सुरू झाला होता तर 2007 साली सुरू झाला होता आणि पाकिस्तानला हरवून भारत T20 विश्वचषक जिंकणारा पहिला देश बनला होता. त्यानंतर 2024ला दुसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला आहे. 16वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने 1 जुलै 2024 पासून खालीलपैकी कोणते नवीन कायदे देशात लागू केलेले आहेत तर पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच पर्याय अ भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, पर्याय ब भारतीय न्याय संहिता, पर्याय क भारतीय साक्ष कायदा. वरीलपैकी तिन्ही कायदे हे केंद्र सरकारने 1 जुलै 2024 पासून देशामध्ये लागू केले आहेत. 17वा प्रश्न आहे, सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन पुरस्कार. मगाशी आपण पाहिलं कृषीचा, तर आता प्रश्न आहे पशुसंवर्धन पुरस्कार कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला तर पर्याय ब हरियाणा. सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन पुरस्कार 2024 हा हरियाणा या राज्याला प्रदान करण्यात आला. पुढचा 18वा प्रश्न आहे, KP शर्मा ओली हे कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्त झालेले आहेत. तर पर्याय क नेपाळ. नेपाळ या देशाच्या पंतप्रधानपदी बघा नुकतंच KP शर्मा ओली हे नियुक्त झालेले आहेत. कितव्यांदा तर 4थ्यांदा झालेले आहेत. आता नेपाळचे अगोदरचे पंतप्रधान कोण होते तर पुष्पकमल दहल हे होते. त्यानंतर आता KP शर्मा ओली हे पंतप्रधान बनलेले आहेत. 19वा प्रश्न आहे, जगातील पहिला बोलणारा AI सहाय्यक खालीलपैकी कोणता आहे तर पर्याय क मोशी. मोशी हा जगातील पहिला बोलणारा AI सहाय्यक आहे. पुढचा 20वा प्रश्न आहे, सर्वोत्कृष्ट फलोत्पादन पुरस्कार 2024 कोणत्या राज्याला प्रदान करण्यात आला तर पर्याय ड नागालँड या राज्याला प्रदान करण्यात आला सर्वोत्कृष्ट फलोत्पादन पुरस्कार. 21वा प्रश्न आहे, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स म्हणजेच WCL 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले. IMP प्रश्न आहे. असे प्रश्न पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले आहेत. तर आपल्या भारताने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंड्स म्हणजेच WCL 2024 चे विजेतेपद पटकावले आहे. आता कोणत्या देशाला हरवून तर पाकिस्तान या देशाला हरवून. उपविजेता कोण आहे तर पाकिस्तान. 22वा प्रश्न आहे, देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया कोठे पार पडली तर पर्याय क एम्स नवी दिल्ली या ठिकाणी देशातील पहिली आणि जगातील तिसरी ऑटो ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया ही पार पडली. 23वा प्रश्न आहे, DD रोबोकॉन इंडिया 2024 चे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी DD रोबोकॉन इंडिया 2024 चे आयोजन हे करण्यात आलेले आहे. 24वा प्रश्न आहे, आशियाई पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत अमृता भगतने कोणते पदक जिंकलेले आहे तर पर्याय अ सुवर्ण पदक जिंकलेले आहे. कशामध्ये तर आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये. कोणी तर अमृता भगतने. आता कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकले आहे. 25वा प्रश्न आहे, द वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेक्ट्स 2024 अहवाल कोणी जाहीर केला आहे तर पर्याय ड संयुक्त राष्ट्र संघाने हा अहवाल जाहीर केलेला आहे. 26वा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणच्या रस्त्याला भारतीय वंशाच्या डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव दिलेले आहे तर पर्याय ब अबुधाबी. आता अबुधाबी हे शहर कोणत्या देशामध्ये आहे तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. आणि अबुधाबी या शहरातील रस्त्याला डॉक्टर जॉर्ज मॅथ्यू यांचे नाव देण्यात आलेले आहे. 27वा प्रश्न आहे, कोणत्या देशाची केन्झा लायली ही जगातील पहिली मिस AI ठरली आहे तर पर्याय क मोरोक्को. मोरोक्को या देशाची केन्झा लायली ही जगातील पहिली मिस AI ठरली आहे. कोणत्या देशातील? मोरोक्को. कोण? केन्झा लायली.
आता यामध्ये भारताच्या वतीने कोणी सहभाग नोंदवला होता तर झारा शतावरी ही भारताच्या वतीने बघा सहभाग नोंदवला होता. पुढचा 28वा प्रश्न आहे, कसोटी क्रिकेटमध्ये 40,000 चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. आता 40,000 चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे तर पर्याय क जेम्स अँडरसन. जेम्स अँडरसन हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे तर इंग्लंड या देशाचा तो खेळाडू आहे आणि 40,000 चेंडू टाकणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. तसेच बघा 700 विकेट घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे तर जेम्स अँडरसन. त्याने कारकिर्दीमध्ये टेस्टमध्ये किती विकेट घेतले तर 704 विकेट्स घेतले. शेवटचा सामना कोणत्या संघाविरुद्ध खेळला त्याने तर वेस्ट इंडिज या संघादरम्यान शेवटचा सामना खेळला. त्याने सर्व क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे. शेवटचा सामना हा खेळला वेस्ट इंडिज या संघासोबत. एकोणतीसवा प्रश्न आहे, कोणता देश कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा सदस्य बनला आहे तर पर्याय ड बांगलादेश हा कोलंबो सुरक्षा परिषदेचा 5वा सदस्य बनला आहे. 30वा प्रश्न आहे, पिंच ब्लॅक हा हवाई सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे तर पर्याय अ ऑस्ट्रेलिया या देशामध्ये पिंच ब्लॅक हा हवाई सराव आयोजित करण्यात आला आहे. 31वा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टम लॉन्च केलेले आहे तर पर्याय ब WHO या संस्थेने मेडिकल डिव्हाइसेस इन्फॉर्मेशन सिस्टम हे लॉन्च केलेले आहे. आता मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे, प्रश्न भरपूर परीक्षेमध्ये रिपीट होतो तर जिनेवा स्वित्झर्लंड या ठिकाणी WHO चे मुख्यालय आहे. 32वा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न IMP आहे तर महाराष्ट्र राज्य ST महामंडळाकडून कधीपासून राज्यात प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात येणार आहे तर पर्याय क 15 जुलै. 15 जुलैपासून प्रत्येक आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन हा दिन आयोजित करण्यात येणार आहे. पहिला प्रश्न आहे IMP प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर खालीलपैकी कोण देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्या आहेत तर पर्याय ब मानवी कश्यप ह्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर बनल्यात. प्रश्न IMP आहे, स्टार मार्क करून ठेवा. प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो याबाबतचा, तर 3 ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो तर बिहार हे राज्य 3 ट्रान्सजेंडर पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्त करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे. पुढचा दुसरा प्रश्न आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे तर पर्याय क 34. तर भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील एकूण न्यायाधीशांची संख्या किती झाली आहे तर 34 झाली आहेत. सध्या 50वे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य सरन्यायाधीश कोण आहेत तर DY चंद्रचूड हे भारताचे सध्याचे मुख्य सरन्यायाधीश आहेत. आता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत तर देवेंद्र कुमार उपाध्याय. तिसरा प्रश्न विचारला आहे, इंदोर शहरात 24 तासात किती लाख झाडे लावण्याचा विश्व विक्रम केला आहे तर पर्याय अ इंदोर शहरात 24 तासात 11 लाख झाडे लावण्याचा विश्व विक्रम केला आहे. आता इंदोर शहरात केला आहे तर इंदोर शहर कोणत्या राज्यातील शहर आहे तर मध्य प्रदेश या राज्यातील शहर आहे आणि या शहरामध्ये 24 तासामध्ये 11 लाख झाडे लावण्याचा विश्वविक्रम केला आहे. मध्य प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर मोहन यादव.
चौथा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील पालिताना हे मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे? आता पर्याय क गुजरात. तर गुजरात राज्यातील पालिताना हे जे काही शहर आहे ते मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले आहे. आणि मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित केले जाणारे पालिताना हे शहर जगातील कितवे शहर बनले आहे? तर पहिले, जगातील पहिले शहर बनले आहे. आता यामध्ये एक IMP टॉपिक सांगतो जो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता हे जे काही पालिताना शहर आहे तर ते कोणत्या धर्माचे तीर्थक्षेत्र आहे किंवा तीर्थस्थान आहे? तर जैन. तर जैन धर्माचे हे तीर्थस्थान आहे पालिताना हे शहर. आणि याच शहराला मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो, पालिताना हे शहर कोणत्या धर्माचे तीर्थक्षेत्र आहे किंवा जैन धर्माचे तीर्थक्षेत्र हे कोणते शहर आहे? दोन्ही प्रश्न फिरवून विचारले जाऊ शकतात, तर लक्षात ठेवायचे आहेत. जैन धर्माचे ते तीर्थक्षेत्र आहे आणि गुजरात राज्यातील ते शहर आहे ज्याला मांसाहार बंदी शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. पाचवा प्रश्न आहे, नीती आयोगाच्या नवीन पदसिद्ध सदस्यांमध्ये कोणाचा समावेश नाही? तर पर्याय ब पियुष गोयल. वरीलपैकी हे सर्व केंद्रीय मंत्री आहेत बघा, तिन्ही केंद्रीय मंत्री आहेत. तर गृहमंत्री कोण आहेत? तर अमित शहा. संरक्षण मंत्री आहेत राजनाथ सिंह. शिवराज सिंह चौहान कोण आहेत? तर कृषी मंत्री आहेत. केंद्रीय कृषी मंत्री आहेत. गृहमंत्री आहेत अमित शहा. राजनाथ सिंह आहेत संरक्षण मंत्री. आता नीती आयोगाच्या नवीन पदसिद्ध सदस्यांमध्ये कोणाचा समावेश नाही? तर पियुष गोयल यांचा समावेश नाही. आता प्रश्न विचारला जातो, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान. पंतप्रधान हे नीती आयोगाचे अध्यक्ष असतात. आता सध्या पंतप्रधान कोण आहे? तर नरेंद्र मोदी. कितव्यांदा बनलेले आहेत? तर तिसऱ्यांदा बनलेले आहेत. म्हणजेच नीती आयोगाचे अध्यक्ष सध्या कोण आहेत? तर नरेंद्र मोदी हे अध्यक्ष आहेत. त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर सुमन बेरी. सुमन बेरी यांची नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी पुन्हा निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो, नीती आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? तर नीती आयोगाची स्थापना 2015 साली करण्यात आली होती. सहावा प्रश्न आहे, जून महिन्यातील ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ कोण ठरले आहेत? तर पर्याय अ जसप्रीत बुमराह. जो काही महिन्यात चांगली कामगिरी करतो त्याला बघा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जातो. तर जून महिन्यातील सर्वात चांगली कामगिरी करणारा जसप्रीत बुमराह याला त्या महिन्याचा ICC मेन्स प्लेयर ऑफ द मंथ हा दिला आहे. सातवा प्रश्न आहे, लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? तर पर्याय ड आलिया नीलम. आलिया नीलम ह्या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत. आता लाहोर हे शहर कोणत्या देशातील आहे? तर आपले दुश्मन जे काही देश आहेत पाकिस्तान या दुश्मन देशाचे ते शहर आहे. आणि लाहोर शहरातील ह्या आलिया नीलम पहिल्याच महिला मुख्य न्यायाधीश बनल्या आहेत लाहोर शहरात, लाहोर उच्च न्यायालयाच्या. आठवा प्रश्न आहे, राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? प्रश्न IMP आहे. असे प्रश्न बघा पोलीस भरतीमध्ये पडलेले आपल्याला पाहावयास मिळतात. तर पर्याय ड डॉक्टर सौम्या स्वामीनाथन. डॉक्टर सौम्या स्वामीनाथन यांची निवड बघा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून करण्यात आलेली आहे. आता प्रश्न विचारला जातो, जागतिक क्षयरोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक क्षयरोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 24 मार्चला. 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिवस हा साजरा केला जातो. त्यानंतर एक चालू घडामोडीचा टॉपिक आहे तो देखील आपण रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया. तर भारताने क्षयरोगमुक्त देश करण्याचे उद्दिष्ट कोणत्या वर्षापर्यंत ठेवले असा देखील प्रश्न तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आला होता बघा. तर 2025 पर्यंत भारत देश हा क्षयरोग मुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे 2025 पर्यंत.
त्यानंतर एक टॉपिक सांगतो, तर 1882 साली, कोणत्या वर्षी, तर 1882 साली रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूंचा शोध लावला होता. प्रश्न असा देखील विचारला जातो, तर क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध कोणी लावला होता किंवा केव्हा लावला होता, तर 1882 साली रॉबर्ट कोच यांनी क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध लावला होता. इथे दुसरा एक पॉईंट सांगतो, तर क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने 11 राज्यातील, किती, तर 11, क्षयरोगाच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने 11 राज्यातील 18 वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम सुरू केली आहे. किती वर्षावरील, तर 18 वर्षावरील नागरिकांना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम ही सुरू केली आहे. किती राज्यांमध्ये, तर 11 राज्यांमध्ये. 9वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जाहीर केली आहे, तर आपल्या महाराष्ट्राने मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना देखील महाराष्ट्र राज्य सरकारने सुरू केलेली आहे. माझी लाडकी बहीण योजना. आता याची वयोमर्यादा किती असणार आहे, तर 1835 एवढी याची वयोमर्यादा असणार आहे. 10वा प्रश्न आहे, कोणत्या राज्याने नोकरीत अग्निवीर सैनिकांना 10% आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न हा पडलाच पाहिजे बघा. जे काही पेपर राहिले पोलीस भरतीचे, तर त्यामध्ये हा प्रश्न 100% दिसणार म्हणजे दिसणारच. तर हरियाणा राज्य सरकारने नोकरीत अग्निवीर सैनिकांना 10% आरक्षण देण्याची घोषणा ही केली आहे. प्रश्न IMP स्टार मार्क करून ठेवा. पोलीस भरतीमध्ये विचारला जाऊ शकतो 100%. आता हरियाणा या राज्याचे मुख्यमंत्री सध्या कोण आहे, तर नायब सिंह सैनी हे मुख्यमंत्री आहेत सध्या हरियाणाचे. 11वा प्रश्न आहे, वन सायंटिस्ट वन प्रॉडक्ट योजना कोणी सुरू केली आहे, तर पर्याय ब, ICAR ने वन सायंटिस्ट वन प्रॉडक्ट योजना सुरू केली आहे. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत, तर पर्याय क, गुजरात राज्यामध्ये चंडीपुरा व्हायरसचे रुग्ण आढळून आलेले आहेत. 13वा प्रश्न आहे, आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधाचे उद्घाटन कोठे करण्यात आले. आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधाचे उद्घाटन कोठे करण्यात आलेले आहे, तर पर्याय अ, फरीदाबाद. आशियातील पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधाचे उद्घाटन फरीदाबाद या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यानंतर फरीदाबाद हे नाव लक्षात ठेवा, कारण या ठिकाणी 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 याच ठिकाणी पार पडला होता. 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव हा फरीदाबाद या ठिकाणी पार पडला होता. अमळनेर या ठिकाणी काय पार पडले होते, तर 97वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे जे काही आहे, तर ते अमळनेर या ठिकाणी पार पडले होते. कितवे, तर 97वे. गांधीनगर या ठिकाणी 10वा गुजरात व्हायब्रंट समिट ही गांधीनगर या ठिकाणी पार पडली होती. त्यानंतर 69वा फिल्मफेअर चित्रपट पुरस्कार जो काही मुंबई या ठिकाणी होतो, तर तो मुंबई या ठिकाणी न होता 69वा गांधीनगर याच ठिकाणी पार पडला होता. 14वा प्रश्न आहे, सुभाष प्रसाद गुप्ता यांची भारताचे कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. पर्याय ब योग्य उत्तर असणार आहे सुरिनाम. सुरिनाम या देशाच्या राजदूतपदी सुभाष प्रसाद गुप्ता यांची नियुक्ती झाली आहे. 15वा प्रश्न आहे, पोर्ट लुईस येथे भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले, तर पर्याय ड, एस जयशंकर हे भारताचे परराष्ट्र मंत्री आहेत. एस जयशंकर आणि यांच्याच हस्ते पोर्ट लुईस या ठिकाणी भारत मॉरिशस फ्रेंडशिप गार्डनचे उद्घाटन झालेले आहे.
16वा प्रश्न आहे, केंद्र सरकारने हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्ती केली आहे? तर पर्याय ब नितीन गडकरी. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्र सरकारने हायड्रोजनचा इंधन म्हणून वापर वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यासाठी नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. 17वा प्रश्न आहे, पॉवर विदिन द लीडरशिप लेगसी ऑफ नरेंद्र मोदी हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? पर्याय ड आर बालसुब्रमण्यम यांनी हे ते पुस्तक लिहिलेले आहे. 18वा प्रश्न आहे, महिला क्रिकेट आशिया कप 2024 आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे? पर्याय क श्रीलंका. श्रीलंका या देशामध्ये महिला क्रिकेट आशिया कप 2024 आयोजन हे करण्यात येत आहे. आता महिला T20 विश्वचषक कोणत्या देशात पार पडला 2024चा? तर बांगलादेश. महिलांचा विचारलाय, महिलांचा कोणत्या ठिकाणी पार पडला? तर बांगलादेश या ठिकाणी पार पडला. आता पर्यायामध्ये दिसते पाकिस्तान. आता पाकिस्तानमध्ये बघा 2025 साली ICC चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडणार आहे. कोणत्या देशात? तर पाकिस्तान या देशामध्ये. 20वा प्रश्न आहे, मानस हेल्पलाईनची सुरुवात कोणत्या संस्थेद्वारे करण्यात आलेली आहे? पर्याय ड NCB. तर NCB संस्थेद्वारे मानस हेल्पलाईनची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. 20वा प्रश्न आहे, राजीव कुमार यांची कोणत्या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय अ पश्चिम बंगाल. पश्चिम बंगाल या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी राजीव कुमार यांची नियुक्ती झालेली आहे. महाराष्ट्राचे सध्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? तर रश्मी शुक्ला ह्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक महाराष्ट्राच्या. एकविसावा प्रश्न आहे, भारतीय फुटबॉल संघ फिफा रँकिंग मध्ये कितव्या स्थानावर आहे? पर्याय क 124व्या. रँकिंग कमी व्हायचा तर भारताचा रँकिंग हा वाढत चाललेला आहे. वाढून आता किती झालेला आहे? तर भारतीय फुटबॉल संघाचा फिफा रँकिंग मध्ये स्थान किती आहे? तर 124वे आहे. आता पहिल्या स्थानावर कोण आहे? तर अर्जेंटिना. अर्जेंटिना हे पहिल्या स्थानावर आहे. 22वा प्रश्न आहे, भारत आणि कोणत्या देशाने पाम तेल क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? तर भारत आणि मलेशिया. भारत आणि मलेशिया या देशाने पामतेल क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 23वा प्रश्न आहे, 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे कितवे शहर ठरलेले आहे किंवा कितवे शहर आहे? तर पर्याय ब दुसरे. 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा किती वेळा? 3 वेळा ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणारे पॅरिस हे शहर कितवे शहर आहे? तर दुसरे शहर आहे. दुसरे. हा देखील प्रश्न IMP आहे. 24वा प्रश्न आहे, भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या 7 वर्षात किती मुलांची सुटका केली आहे? प्रश्न हा देखील महत्वाचा आहे. तर पर्याय अ 14,119. प्रश्न विचारला जाऊ शकतो, भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन नन्हे फरिश्ते अंतर्गत गेल्या 7 वर्षात 84,119 मुलांची सुटका केली आहे. आता ऑपरेशन नन्हे फरिश्ते हे अभियान कोणी राबवले होते? तर भारतीय रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाने हे ऑपरेशन राबवले होते. किती हजार मुलांची सुटका केली आहे? तर 84,119 मुलांची सुटका केली आहे. पुढचा प्रश्न IMP प्रश्न आहे. हा देखील प्रश्न पोलीस भरतीमध्ये पडला आहे, पुन्हा पडू शकतो. IMP याला देखील स्टार मार्क करून ठेवा. तर महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ कोठे स्थापन करण्यात येणार आहे? तर पर्याय क पंढरपूर. पंढरपूर या ठिकाणी महाराष्ट्र शासन वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळ हे स्थापन करणार आहे. 26वा प्रश्न आहे, भारतातील पहिले
हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोणत्या शिपयार्ड येथे बांधलेले आहे? तर पर्याय ब, कोची. तर भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोची येथे बांधले आहे. त्यानंतर एक महत्त्वाची माहिती सांगतो. तर भारतातील पहिली हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज कोठे दाखल झाले आहे असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर वाराणसी या ठिकाणी ते दाखल झालेले आहे. भारतातील पहिले हायड्रोजनवर चालणारे पर्यटन जहाज. आता हे वैशिष्ट्यपूर्ण जहाज कुंभमेळा दरम्यान काशी ते प्रयागराज या दरम्यान ते चालणार आहे. काशी ते प्रयागराज या दरम्यान ते चालणार आहे. केव्हा? तर कुंभमेळा दरम्यान. आता दाखल कोठे झालेले आहे? तर वाराणसी या ठिकाणी दाखल झालेले आहे. कोणत्या शिपयार्ड येथे बांधलेले आहे? तर कोची शिपयार्ड येथे ते बांधलेले आहे. 27वा प्रश्न आहे. हा देखील प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे. तर कोणत्या म्युझियम मधून छत्रपती शिवरायांची वाघनखे ही साताऱ्यात दाखल झालेली आहेत? प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. यामध्ये 4-5 प्रश्न आपण कव्हर करणार आहोत. आता कोणत्या म्युझियम मधून छत्रपती शिवरायांची वाघनखे ही साताऱ्यात दाखल झाली आहेत? कोठे दाखल झालेले आहेत? तर साताऱ्यात दाखल झाले आहेत. इथे प्रश्न बनतो 1. छत्रपती शिवरायांची वाघनखे महाराष्ट्रातील कोणत्या शहरात दाखल झालेले आहेत? तर साताऱ्यात दाखल झालेले आहेत. एक प्रश्न इथे बनला. कोणत्या म्युझियम मधून छत्रपती शिवरायांची वाघनखे साताऱ्यात दाखल झाली आहेत? तर पर्याय अ, व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम या म्युझियम मधून शिवरायांची वाघनखे ही साताऱ्यात दाखल झालेली आहेत. प्रश्न दुसरा इथे बनला. आता व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम हे कोणत्या देशातील म्युझियम आहे? तर ब्रिटन, इंग्लंड या देशातील ते म्युझियम आहे. आता इंग्लंडमधील कोणत्या शहरात आहे? तर लंडन या शहरातील ते म्युझियम आहे. प्रश्न बनला इथे तिसरा. एक झाला साताऱ्यात दाखल झाले आहेत. कोणत्या म्युझियम मधून आणलेले आहे? तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम मधून आणलेले आहेत. कोणत्या ठिकाणी आहे? तर लंडन, इंग्लंड या ठिकाणी आहे. आता 4था प्रश्न इथे बनतो जो पोलीस भरतीमध्ये 3-4 प्रश्नपत्रिकेत पडला आहे. आता तो प्रश्न काय आहे? तर ब्रिटनचे किंवा इंग्लंडचे पंतप्रधान कोण बनलेले आहेत? अगोदर कोण होते? तर ऋषी सुनक होते. परंतु त्यांच्यानंतर आता कियर स्टारमर हे ब्रिटनचे पंतप्रधान बनलेले आहेत. हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 4-5 प्रश्नपत्रिकेत विचारण्यात आला आहे. बघा 4 प्रश्न आपण याच्यामधून कव्हर केलेले आहेत. 28वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणी UPSCच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे? आता UPSCचे अध्यक्ष कोण आहेत ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे. तर पर्याय क, मनोज सोनी यांनी UPSCच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. अरुण गोयल यांनी कशाचा राजीनामा दिला होता? तर निवडणूक आयुक्ताचा राजीनामा दिला होता अरुण गोयल यांनी. तर राजीव कुमार कोण आहे? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार. रजनीश शेठ कशाचे अध्यक्ष आहेत? तर MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत रजनीश शेठ. UPSCचे कोण होते? तर मनोज सोनी होते. परंतु त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नुकतंच देशामध्ये पूजा खेडकर हे प्रकरण गाजत असताना मनोज सोनी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे. कशाच्या पदाचा? तर UPSCच्या अध्यक्षपदाचा. 29वा प्रश्न आहे. विनय मोहन क्वात्रा यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली आहे? पर्याय अ, अमेरिका. विनय मोहन क्वात्रा यांची अमेरिका या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झालेली आहे. 30वा प्रश्न आहे. महाराष्ट्र राज्यात कोणत्या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे? तर पर्याय ड, सातारा. महाराष्ट्र राज्यात सातारा या ठिकाणी शिवशास्त्र शौर्यगाथा प्रदर्शन भरवण्यात आलेले आहे. प्रश्न हा देखील IMP आहे, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. पुढचा 31वा प्रश्न आहे. महावाचन उत्सव 2024 या उपक्रमाचे ब्रँड अँबॅसेडर कोण बनलेले आहेत किंवा कोण आहे? तर
पर्याय ड अमिताभ बच्चन. 32वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली असून अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय ब छत्रपती उदयनराजे भोसले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली. कशाच्या? तर महाराष्ट्र सरकारने नुकतंच प्रतापगड विकास प्राधिकरणाची स्थापना केली आणि त्याचे अध्यक्ष छत्रपती उदयनराजे भोसले यांना बनवण्यात आलेले आहे. 33वा प्रश्न आहे, प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले आहे? प्रश्न हा देखील IMP आहे, याला देखील स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर पर्याय अ मध्य प्रदेश. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत सर्वोत्कृष्ट काम करणारे राज्य कोणते ठरले? तर मध्य प्रदेश ठरलेले आहे. 34वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील मगजी लाडूला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे? पर्याय ड ओडिसा. ओडिसा राज्यातील मगजी लाडूला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. 35वा प्रश्न आहे, ढोलपूर करौली हा नवीन व्याघ्र प्रकल्प देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प आहे? तर पर्याय क 55वा. ढोलपूर करौली हा नवीन व्याघ्र प्रकल्प देशातील 55वा व्याघ्र प्रकल्प आहे. आता कोणत्या राज्यातील आहे? तर राजस्थान या राज्यातील आहे. 36वा प्रश्न आहे, अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी कोणती हेल्पलाईन सुरू केली आहे? मगाशीच आपण पाहिलं तर पर्याय ब मानस हेल्पलाईन. मानस हेल्पलाईन ही अंमली पदार्थाची तस्करी रोखण्यासाठी नुकतंच नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. आता कोणाच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे? तर अमित शहा. भारताचे गृहमंत्री आहेत अमित शहा आणि यांच्या हस्ते मानस हेल्पलाईन ही सुरू करण्यात आलेली आहे. 37वा प्रश्न आहे, उर्सुला ओन डेन लायन यांची कोणत्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे? तर पर्याय ड युरोपीय आयोग. युरोपीय आयोगाच्या अध्यक्षपदी उर्सुला ओन डेन लायन यांची निवड झालेली आहे. 38वा प्रश्न आहे, 2024 सालचा पायोनियर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर पर्याय क ग्रेटा ग्रेविंग यांना 2024 सालचा पायोनियर ऑफ द पुरस्कार हा मिळालेला आहे. 39वा प्रश्न आहे, लोकसभेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय अ ओम बिर्ला. आता ओम बिर्ला हे लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कशाचे अध्यक्ष आहेत? तर लोकसभेचे अध्यक्ष आहेत. कोण सध्या? तर ओम बिर्ला. आणि लोकसभेच्या बिझनेस ॲडवायझरी कमिटीच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर ओम बिर्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. 40वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यातील किती हजार कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात येणार आहे? तर पर्याय अ 1000. तर महाराष्ट्र राज्यातील 1000 कॉलेजमध्ये चाणक्य कौशल्य विकास केंद्र स्थापन केले जाणार आहे. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे बघा, अतिशय महत्त्वाचा आहे. जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट 2024 यादीत भारत कितव्या स्थानावर आहे? आता याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब 82व्या. तर जगातील देशाच्या शक्तिशाली पासपोर्ट इंडेक्स 2024 मध्ये भारत कितव्या स्थानावर आहे? तर 82व्या स्थानावर आहे. आता प्रश्न 2023ला विचारण्यात आला होता, तर तेव्हा भारत कितव्यावर होता? तर 84व्यावर होता. 2023ला हा प्रश्न पडलेला आहे, तर तो कितव्या स्थानावर होता? तर 84व्या स्थानावर होता. आता 2024ला कितव्या स्थानावर आहे? तर 82व्या स्थानावर आहे. आता भारत 82व्या स्थानावर आहे. पहिल्या स्थानावर कोणता देश आहे? तर सिंगापूर. सिंगापूर हा देश पहिल्या स्थानावर आहे. सर्वात शेवटी कोणता देश आहे? तर अफगाणिस्तान. अफगाणिस्तान हा सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. त्यानंतर एक IMP टॉपिक सांगतो. हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारतीयांना बघा 58 देशात विजा मुक्त प्रवेश मिळतो. किती? तर 58 देशात. हे हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार
भारतीयांना 58 देशात विजामुक्त प्रवेश मिळतो. एका प्रश्नावर आपण किती माहिती पाहिली तर जवळपास 5 ते 6 प्रश्न आपण एका प्रश्नाच्या ह्याच्यातून पाहिले. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बघा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प हा सादर केला आहे. आता इथे प्रश्न 2 बनतात. आता केंद्रीय अर्थमंत्री कोण आहे तर निर्मला सीतारामन आहेत. आता यांनी सलग कितव्यांदा अर्थसंकल्प हा सादर केला आहे तर सलग 7व्यांदा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग 7व्यांदा अर्थसंकल्प हा सादर केला आहे. आता इथे एक टॉपिक सांगतो महत्वाचा, तर अर्थसंकल्प सादर करताना सर्वाधिक भाषण हे कोणी केले आहे, म्हणजे सर्वाधिक भाषणाचा रेकॉर्ड कोणाच्या नावावर आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन यांनी बघा सर्वाधिक वेळ भाषण केलेलं आहे. आता प्रश्न एक विचारू तुम्हाला, तर एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. तर स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते, असा प्रश्न आहे, ज्याचं योग्य उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. त्यानंतर सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिले कोण बनलेले तर निर्मला सीतारामन ह्या पहिल्या बनलेल्या सलग 7व्यांदा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या. तिसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार 2024 ने कोणाला सन्मानित करण्यात येणार आहे तर पर्याय अ, डॉक्टर दामोदर खडसे यांना राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात येणार आहे. आता हा पुरस्कार कोणते राज्य सरकार प्रदान करत असते तर मध्य प्रदेश हा पुरस्कार प्रदान करत असते. मध्य प्रदेशच्या बघा संस्कृती मंडळातर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. प्रश्न विचारला जाऊ शकतो, राष्ट्रीय हिंदी सेवा पुरस्कार कोणत्या राज्य सरकार प्रदान करते तर मध्य प्रदेश सरकार प्रदान करते. आता कोणाला करण्यात येणार आहे तर दामोदर खडसे यांना. चौथा प्रश्न आहे, देशातील पहिले हळद संशोधन केंद्र कोणत्या जिल्ह्यात होणार आहे तर पर्याय ड, हिंगोली. तर हिंगोली या जिल्ह्यामध्ये देशातील पहिले हळद संशोधन केंद्र हे होणार आहे. आता हळदीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे तर सांगली हा जिल्हा हळदीचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन बनवली आहे तर पर्याय ब, चीन या देशाने जगातील पहिली हाय स्पीड कार्बन फायबर ट्रेन ही बनवली आहे. 6वा प्रश्न आहे, पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार 2024 कोणाला जाहीर झाला तर पर्याय क, राहुल गांधी यांना पहिला ओमनचंडी सार्वजनिक सेवा पुरस्कार हा जाहीर झाला आहे. आता राहुल गांधी हे नाव कोणत्या पक्षाशी संबंधित आहे तर काँग्रेस या पक्षाशी ते नाव संबंधित आहे. तसेच भारत जोडो यात्रेशी संबंधित नाव जरी विचारलं तर राहुल गांधी हे योग्य उत्तर असणार आहे. 7वा प्रश्न आहे, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली. मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच MCA त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. तर MCAच्या अध्यक्षपदी किंवा मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर पर्याय ड, अजिंक्य नाईक यांची निवड झाली आहे. आता इथे प्रश्न काय काय विचारले जाऊ शकतात तर MCAची स्थापना, तर MCAची स्थापना झाली होती 1930 साली. MCAची स्थापना झाली होती, ज्याचे मुख्यालय आहे मुंबई येथील वानखेडे स्टेडियम. मुख्यालय कुठे आहे तर मुंबई येथील वानखेडे स्टेडियम या ठिकाणी त्याची मुख्यालय स्थापना झाली होती 1930 साली. आता BCCIचा अध्यक्ष कोण आहेत BCCIचे तर रॉजर बिनी हे BCCIचे अध्यक्ष आहेत. आता भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक कोण बनलेले आहेत प्रश्न विचारला आहे तर गौतम गंभीर हा BCCI म्हणजे आपला भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला आहे. 8वा प्रश्न आहे, IOC ने म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी
IOCने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? प्रश्न हा देखील IMP आहे. तर पर्याय ब फ्रान्स. फ्रान्स या देशाकडे IOCने 2030 मध्ये होणारे हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद हे सोपवले आहे. आता फ्रान्सचे सर्वात तरुण पंतप्रधान बनलेले आहेत गॅब्रिएल अटल. तसेच पहिले समलिंगी पंतप्रधान, फ्रान्सचे पहिले समलिंगी पंतप्रधान कोण आहे? तर गॅब्रिएल अटल. तसेच सर्वात तरुण पंतप्रधान देखील गॅब्रिएल अटल आहेत. त्यानंतर प्रश्न विचारला जातो, जो काही 75वा प्रजासत्ताक दिन पार पडला 2024 मध्ये भारताचा, तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कोण आमंत्रित होते? तर त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन हे उपस्थित होते. कितव्या? तर 75व्या प्रजासत्ताक दिनी. कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? तर फ्रान्स या देशाचे ते राष्ट्रपती आहेत. त्यानंतर दुसरा एक पॉईंट आहे, तर UPI पेमेंट स्वीकारणारा पहिला युरोपियन देश कोणता? तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे फ्रान्स. इथे जवळपास आपण 5 प्रश्न पाहिले. IOCने 2030 मध्ये होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकचे यजमानपद कोणत्या देशाकडे सोपवले आहे? तर फ्रान्स या देशाकडे सोपवले आहे. कोणत्या वर्षी होणार आहेत हिवाळी ऑलिम्पिक फ्रान्समध्ये? तर 2030 साली. त्यानंतर IOCची स्थापना विचारली जाऊ शकते. तर IOCची म्हणजेच इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटी, ज्याची स्थापना झाली होती 23 जून 1894 साली. 23 जून 1894 साली स्थापना झाली होती. ज्याचे मुख्यालय आहे लॉसने, स्वित्झर्लंड या ठिकाणी. 9वा प्रश्न आहे, राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर काय करण्यात आले आहे? प्रश्न IMP आहे. तर गणतंत्र मंडप असे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामांतर करण्यात आलेले आहे. 10वा प्रश्न आहे, भारताच्या 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर पर्याय अ मिझोरम या ठिकाणी त्याचे 500व्या सामुदायिक रेडिओ स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. 11वा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत किती देशाचा सहभाग असणार आहे? तर पर्याय ब 206. पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत 206 देशांचा सहभाग असणार आहे. आता यामध्ये भारताचा ध्वजवाहक कोण असणार आहे? ध्वजवाहक तर शरद कमल अचंता हा भारताचा ध्वजवाहक असणार आहे. कोणत्या देशात होणार आहे? तर पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत 2024च्या, आणि ध्वजवाहक असणार आहेत शरद कमल अचंता. 12वा प्रश्न आहे, कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? तर पर्याय ड 26 जुलैला. 26 जुलैला कारगिल विजय दिवस हा साजरा करण्यात आला. आता कितवा महोत्सव साजरा करण्यात आला कारगिल विजय दिवसचा? तर 25वा कारगिल विजय दिवस हा साजरा करण्यात आला. आता 25व्या वर्षी कोणता महोत्सव साजरा केला जातो असा देखील प्रश्न विचारतात. तर रौप्य महोत्सव. 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर रौप्य महोत्सव हा साजरा केला जातो. आता कारगिल युद्ध केव्हा झाले होते? तर 26 जुलै 1999 साली. 1999 साली कारगिल युद्ध झाले होते. आणि त्यानंतर या वर्षीचा कितवा महोत्सव साजरा केला आपण? तर 25वा महोत्सव साजरा केला, म्हणजेच रौप्य महोत्सव आपण साजरा केला. आता इथे प्रश्न असे विचारले जातात, तर 25 वर्षानंतर कुठला महोत्सव साजरा केला जातो? तर रौप्य महोत्सव साजरा केला जातो. 50 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. 60 वर्ष पूर्णनंतर हीरक महोत्सव. 75 वर्षे जर पूर्ण झाले तर अमृत महोत्सव. जसा आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पूर्ण केला, आपला साजरा केला. जेव्हा 75 वर्षे झाली त्यानंतर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला, तर तो अमृत महोत्सव केव्हा साजरा केला जातो? तर 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आता 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर कोणता महोत्सव साजरा केला जातो? तर शतक महोत्सव साजरा केला जातो. आणि जर 150 वर्ष पूर्ण झाले तर 150 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सार्धशती महोत्सव हा साजरा केला जातो. कितवा केला? तर 25वा केला. घडले केव्हा होते? तर 26 जुलै 1999 साली. कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? 26 जुलैला. कोणता महोत्सव साजरा केला आपण? तर रौप्य.
13वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याने श्रमिक बसेरा योजना सुरू केली आहे? तर पर्याय ड, गुजरात या राज्य सरकारने श्रमिक बसेरा योजना ही सुरू केली आहे. आता मुख्यमंत्री कोण आहेत? तर भूपेंद्रभाई पटेल हे मुख्यमंत्री आहेत. पुढचा 14वा प्रश्न आहे, रामसेस ही मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने सुरू केली आहे? तर पर्याय अ, ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सी. युरोपियन स्पेस एजन्सी असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि या अंतराळ संस्थेने रामसेस ही मोहीम सुरू केली आहे. ज्याची स्थापना झाली होती बघा USA आपलं ESA म्हणजेच युरोपियन स्पेस एजन्सीची, तर 1975 साली त्याची स्थापना झाली होती, ज्याचे मुख्यालय आहे पॅरिस, फ्रान्स या ठिकाणी. 15वा प्रश्न आहे, पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्सचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे? तर पर्याय ब, सौदी अरेबिया. सौदी अरेबिया या ठिकाणी पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्सचे आयोजन हे करण्यात येणार आहे. आता कोणत्या वर्षी करण्यात येणार आहे? तर 2025ला. 2025ला पहिल्या ऑलिम्पिक ई स्पोर्ट्सचे आयोजन हे सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात येणार आहे. 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने राज्याचे मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? तर पर्याय अ, राम नाईक. राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र सरकारने कशासाठी? तर मत्स्य उद्योग धोरण निश्चित करण्यासाठी राम नाईक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. 17वा प्रश्न आहे, कोणाची आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी फेरनिवड झालेली आहे किंवा पुन्हा निवड झाली आहे? तर पर्याय ड, नीता अंबानी. नीता अंबानी यांची दुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यपदी फेरनिवड झाली आहे. त्यानंतर जेव्हा भारतामध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा पार पडली तर त्यावेळी नीता अंबानी यांना कोणता पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता? तर ह्युमॅनिटेरियन पुरस्कार हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता नीता अंबानी यांना. 18वा प्रश्न आहे, INS ट्रिपूट हे नवीन जहाज कोणाकडून निर्माण करण्यात येत आहे? तर पर्याय अ, गोवा शिपयार्ड याकडून निर्माण करण्यात येत आहे INS ट्रिपूट हे नवीन जहाज. 19वा प्रश्न आहे, फ्रान्सिस डी ब्रिटो यांचे नुकतेच निधन झाले, ते कोणत्या धर्माचे धर्मगुरू होते? प्रश्न IMP आहे, ख्रिश्चन. स्टार मार्क करून ठेवा. तर ख्रिश्चन या धर्माचे ते धर्मगुरू होते आणि यांचेच नुकतेच निधन झालेले आहे. आता ते कोण होते? तर साहित्यिक होते. ते कोणत्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते? तर बघा 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. कोण? तर फ्रान्सिस दी ब्रिटो आणि यांचेच नुकतंच निधन झाले. कोणत्या धर्माचे धर्मगुरू होते? तर ख्रिश्चन या धर्माचे धर्मगुरू होते. कोण होते? तर साहित्यिक होते. 20वा प्रश्न आहे, राष्ट्रपती भवनातील अशोक हॉलचे प्रश्न चुकीचा आहे, आपण हा कॅन्सल करूया. हा प्रश्न आपण उद्या घेऊया. पुढचा प्रश्न आहे, IOC कडून कोणाला ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित करण्यात येणार आहे? तर पर्याय अ, अभिनव बिंद्रा. IOC कडून म्हणजेच आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती किंवा कमिटी याकडून ऑलिम्पिक ऑर्डरने सन्मानित कोणाला करण्यात येणार आहे? तर अभिनव बिंद्रा यांना सन्मानित करण्यात येणार आहेत. आता अभिनव बिंद्रा हे कशाशी संबंधित आहेत? तर नेमबाजीशी ते संबंधित आहेत. 22वा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना सुरू केली आहे? तर पर्याय ड, तेलंगणा. तेलंगणा राज्य सरकारने राजीव गांधी नागरी अभय हस्तम योजना ही सुरू केली आहे. आता तेलंगणाचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर रेवंत रेड्डी. रेवंत रेड्डी हे मुख्यमंत्री आहेत. 23वा प्रश्न आहे, मिन आंग हलाइंग कोणत्या देशाचे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत? तर पर्याय ब, म्यानमार. म्यानमार या देशाचे मिन आंग हलाइंग हे कार्यवाहक राष्ट्राध्यक्ष झाले आहेत. 24वा प्रश्न आहे, हा देखील प्रश्न IMP आहे. तर कोणत्या राज्याच्या सरकारने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे? तर आपल्या महाराष्ट्राने कांद्याची नासाडी रोखण्यासाठी कांदा महाबँक प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्राने. हे योग्य उत्तर असणार आहे. 25वा प्रश्न आहे, देशातील सर्व शाळांत
कोणत्या कालावधीत शिक्षण सप्ताह आयोजित केला आहे? तर पर्याय ड 22 ते 28 जुलै 2024 या दरम्यान देशातील सर्व शाळांमध्ये शिक्षण सप्ताह हा आयोजित केला आहे. सध्या महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? तर त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे. 26वा प्रश्न आहे, टिंबटिंब राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. तर टिंबटिंब राज्यातील रतापानी वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. तर रतापानी वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यातील आहे? तर पर्याय अ तमिळनाडू. तमिळनाडू राज्यातील आहे ते आणि त्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला आहे. आता मुख्यमंत्री कोण आहेत? तर एम के स्टॅलिन. एम के स्टॅलिन तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. राजधानी आहे चेन्नई. 27वा प्रश्न आहे, गांधी मंडेला 2000 अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर पर्याय क रिगोबर्टा मेन्चूटुम. रिगोबर्टा मेन्चूटुम यांना सन्मानित करण्यात आले आहे गांधी मंडेला 2000 अवॉर्डने. 28वा प्रश्न आहे, जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन भारतात कोठे केले गेले? तर पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी. नवी दिल्ली या ठिकाणी जागतिक वारसा समितीच्या 46व्या बैठकीचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. आता भारतामध्ये पहिल्यांदाच होत आहे बघा, पहिल्यांदाच होत आहे आणि याचे उद्घाटन कोणी केले? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पुढचा 29वा प्रश्न आहे, कोण एक्स ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते ठरले आहे? तर पर्याय क नरेंद्र मोदी. भारताचे पंतप्रधान कितव्यांदा बनलेले आहेत? तर तिसऱ्यांदा बनलेले आहेत आणि हेच एक्स ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असणारे नेते ठरलेले आहेत. त्यानंतर जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहेत? तर नरेंद्र मोदीच हे ठरलेले आहेत. 30वा प्रश्न आहे, पी.आर. श्रीजेश यांनी निवृत्तीची घोषणा केली ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पर्याय ब हॉकी. हॉकी या खेळाशी ते संबंधित आहेत पी.आर. श्रीजेश आणि यांनी नुकतंच निवृत्ती जाहीर केलेली आहे. 31वा प्रश्न आहे, राष्ट्रीय ध्वज दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला? हा प्रश्न तुम्ही कमेंटमध्ये द्यायचा आहे, म्हणजे मला कळेल की किती जण आपला व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहतात. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये द्यायचं आहे, म्हणजे मला कळेल की कोण कोण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहतो. 32वा प्रश्न आहे, महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू कोण ठरली आहे? तर पर्याय ब चामरी अटापटू. चामरी अटापटू ही महिला T20 आशिया क्रिकेट चषकाच्या इतिहासात शतक करणारी पहिली महिला खेळाडू ठरली आहे. आता कोणत्या देशाची आहे? तर नावावरून कळालं असेल तर ती श्रीलंका या देशाची खेळाडू आहे. 33वा प्रश्न आहे, पर्यावरण संरक्षणासाठी गॅप इंडेक्स सुरू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले? तर पर्याय उत्तराखंड हे राज्य ठरले पर्यावरण संरक्षणासाठी गॅप इंडेक्स सुरू करणारे देशातील पहिले राज्य. आता सध्या मुख्यमंत्री कोण आहेत? उत्तराखंडचे पुष्कर सिंग धामी. राजधानी आहे डेहराडून. त्यानंतर एक IMP टॉपिक सांगतो, तर समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले होते? तर उत्तराखंड. 34वा प्रश्न आहे, राष्ट्रीय भूस्खलन पूर्वानुमान केंद्राचा शुभारंभ कोणत्या राज्यात झाला? तर पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाला, ज्याची राजधानी आहे कोलकाता. मुख्यमंत्री कोण आहेत? तर ममता बॅनर्जी ह्या मुख्यमंत्री आहेत. 35वा प्रश्न आहे, भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर पर्याय ड मनेलो मार्केज यांची नियुक्ती झाली आहे. आता कोणत्या देशाचे ते आहे? तर स्पेन. स्पेन या देशाचे ते आहेत आणि यांची नियुक्ती झाली आहे भारतीय फुटबॉल संघाचे नवे मुख्य कोच म्हणून. क्रिकेट खेळाचे मुख्य कोच कोण बनलेले आहेत? तर गौतम गंभीर. 36वा प्रश्न आहे, कोणत्या टेनिसपटूने स्विस ओपन टूर स्पर्धेत पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले? तर पर्याय क युकी भांबारीने पटकावले आहे. 37वा प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे? तर पर्याय ब विजय अमृतराज व लिएंडर पेस. विजय अमृतराज व लिएंडर पेस यांना
या भारतीय खेळाडूंना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहे. 38वा प्रश्न आहे, आतापर्यंत 28 देशातील किती टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट झाला आहे? तर पर्याय ब 267. आतापर्यंत 28 देशांतील 267 टेनिसपटूंचा टेनिस हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे. 39वा प्रश्न आहे, जागतिक वारसा केंद्राला भारताने किती लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे? तर पर्याय अ 10 लाख डॉलरची मदत जाहीर केली आहे जागतिक वारसा केंद्राला. 40वा प्रश्न आहे, मेलबर्नच्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे? कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले? तर मेलबर्न. आता मेलबर्न हे शहर कोणत्या देशातील आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशातील आहे. आणि या मेलबर्नच्या 15व्या इंडियन फिल्म फेस्टिवलमध्ये पर्याय रामचरण या अभिनेत्याला सन्मानित करण्यात येणार आहे. हा देखील प्रश्न IMP आहे. तर मनू भाकर ही 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे? प्रश्न IMP आहे. मनू भाकर हा IMP टॉपिक आहे सध्या. आणि जेवढे काही पोलीस भरतीचे पेपर राहिलेले आहेत तर त्यामध्ये मनू भाकर या विषयाशी संबंधित प्रश्न हा 100% पडणार म्हणजे पडणारच, कारण हा IMP टॉपिक आहे. आता मनू भाकर ही 2 वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी कितवी भारतीय महिला ठरली आहे? तर पर्याय ब योग्य उत्तर असणारे दुसरी ठरली आहे. आता मनू भाकरने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पहिले पदक जिंकून दिले. मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतासाठी पहिले पदक जिंकून दिले आहे. आता त्यांनी कोणते पदक जिंकले आहे? तर कांस्य पदक जिंकले आहे. प्रश्न काही विचारला जाऊ शकतो. पहिले पदक कोणी जिंकून दिले भारतासाठी? तर मनू भाकरने. कोणते पदक जिंकले? कांस्य पदक जिंकले. आता त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्या आहेत नेमबाजी या खेळाशी संबंधित आहेत. त्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणाऱ्या त्या पहिल्या भारतीय नेमबाज ठरल्या आहेत. जर त्यांचं राज्य विचारलं त्या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत तर त्या आहेत हरियाणा राज्यातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया या गावातील त्या आहेत. त्यांनी कशामध्ये सुवर्ण पदक जिंकले असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांनी 10 मीटर एअर पिस्तूलच्या खेळ प्रकारामध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकले आहे आणि भारतासाठी पहिले पदक मिळवून दिले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये. त्यानंतर एक IMP टॉपिक सांगतो. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवून देणारा किंवा जिंकून देणारी पहिली भारतीय नेमबाज कोण बनली आहे? तर मनू भाकर. प्रश्न विचारला जाऊ शकतो. भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकून देणारी पहिली भारतीय नेमबाज कोण आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर मनू भाकर हे योग्य उत्तर असणार आहे. राज्य विचारलं तर हरियाणा राज्यातील आहे. दुसरा प्रश्न आहे, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये कोणत्या देशाने पहिले सुवर्ण पदक जिंकले? तर पर्याय अ चीन या देशातील खेळाडूने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये पहिले सुवर्ण पदक जिंकले. म्हणजेच पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पहिले सुवर्ण पदक कोणत्या देशातील खेळाडूने जिंकले? तर चीन या देशातील खेळाडूने जिंकले. तिसरा प्रश्न आहे, मिस अँड मिसेस आशिया किंवा एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024 खालीलपैकी कोण ठरली आहे? तर पर्याय ड नंदिनी राजपूत. कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ती नाशिक जिल्ह्यातील आहे. नाशिकची कन्या आहे नंदिनी राजपूत आणि हेच मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्ड 2024 ची विजेता ठरली आहे. आता आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते? तर इंदोर या ठिकाणी याचे आयोजन करण्यात आले होते. कोणत्या जिल्ह्याचे? नाशिक जिल्ह्यातील आहे ती. त्यानंतर बघा, मिस अँड मिसेस एशिया पॅसिफिक वर्ल्डचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्या आता कॅनडामध्ये होणाऱ्या कॉस्मॉस वर्ल्ड वाईड ब्युटी, कॉस्मॉस कोठे होणार आहे ही स्पर्धा? तर कॅनडामध्ये. कुठली स्पर्धा आहे? तर
कॉस्मॉस वर्ल्ड वाईड ब्युटी या जागतिक स्पर्धेत ती भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. कोण? तर नंदिनी राजपूत. आता प्रश्नामध्ये उत्तरामध्ये नंदिनी राजपूत किंवा नंदिनी गावंडे, नंदिनी गावंडे देखील असा ऑप्शन असू शकतो. काय? तर गावंडे. तर नंदिनी गावंडे किंवा नंदिनी राजपूत, तर दोन्ही उत्तर आपले बरोबर असणार आहेत. म्हणजे कन्फ्यूज होऊ नका. जर उत्तरामध्ये नंदिनी राजपूत हा ऑप्शनच नसेल आणि नंदिनी गावंडे असा ऑप्शन असेल तर नंदिनी गावंडेला आपण योग्य उत्तर म्हणून निवडू शकता. चौथा प्रश्न आहे, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय अ प्रीती सुदन. प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSCच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. अगोदर कोण होते? तर मनोज सोनी हे UPSCचे अध्यक्ष होते. त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते आणि त्यापदी आता प्रीती सुदन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता MPSCचे अध्यक्ष कोण आहेत? महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर रजनीश शेठ. रजनीश शेठ हे MPSCचे अध्यक्ष आहेत. UPSCच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती केली? तर प्रीती सुदन. आता सुजाता सौनिक. आता सुजाता सौनिक भरपूर प्रश्न विचारलेले आहेत पोलीस भरतीमध्ये. तर सुजाता सौनिक कोण आहेत? तर त्या आहेत महाराष्ट्रातील मुख्य सचिव आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव कोण आहेत? तर सुजाता सौनिक. आता विकास लखेडावर प्रश्न घ्यायचा होता परंतु घेतला नाही, तरी त्याबद्दल आपण प्रश्न असाच घेऊन टाकू. तर विकास लखेडा. तर विकास लखेडा यांची बघा आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरल पदी नियुक्ती करण्यात आली आहे. विकास लखेडा हा प्रश्न मला घ्यायचा होता परंतु तो राहिला, त्यासाठी मी उत्तरामध्येच त्याची माहिती देतो. तर आसाम रायफल्सच्या डायरेक्टर जनरल पदी विकास लखेडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न हा देखील विचारला जाऊ शकतो. हे पहिले जे काही 4 प्रश्न आहेत त्या 4 प्रश्नापैकी 100% प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये पाहायला मिळणार आहे. जे काही येणारे प्रश्न आपले पेपर राहिलेले आहेत बघा, तर त्यामध्ये 4 प्रश्नांपैकी 100% एकतरी प्रश्न हा विचारला जाऊ शकतो किंवा जाणार, हे 100% बरोबर आहे. पुढचा 5वा प्रश्न आहे, क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर पर्याय ब टोकियो जपान. कोणत्या देशातील शहर आहे टोकियो? तर जपान या देशातील शहर आहे आणि याच ठिकाणी क्वाड देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. 6वा प्रश्न आहे, कोण सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी पॅरा स्विमर ठरली आहे? तर पर्याय क GR राय. GR राय ही बघा सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारी पॅरा स्विमर ठरली आहे. 7वा प्रश्न आहे, देशात कोणते राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे? तर पर्याय ड उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश हे राज्य कीटकनाशक वापरण्यात प्रथम क्रमांकावर आहे. 8वा प्रश्न आहे, कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे? प्रश्न IMP आहे, याला देखील स्टार मार्क करून ठेवा आपण, हा देखील विचारला जाऊ शकतो. तर पर्याय क आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. आता पोलीस भरतीमध्ये एक प्रश्न भरपूर वेळा विचारला, तर तो प्रश्न कुठला होता? तर स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कुठले? तर महाराष्ट्र हे योग्य उत्तर होते. स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य. आणि आता हा प्रश्न काय, तर प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करणारे देशातील देशातील नाही तर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष? तर महाराष्ट्रामध्ये ते स्थापन करण्यात येणार आहे. 9वा प्रश्न आहे, देशातील एकूण कृषी स्टार्टअप मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर आहे? तर पर्याय क आपले महाराष्ट्र. तर आपला महाराष्ट्र हा देशातील एकूण कृषी स्टार्टअप मध्ये
पहिल्या क्रमांकावर आहे. आता देशात एकूण कृषी स्टार्टअप किती आहे तर 1708 एकूण कृषी स्टार्टअप आहेत. त्या 1708 पैकी 226 हे महाराष्ट्रामध्ये आहेत. कृषी स्टार्टअप 226 महाराष्ट्रामध्ये. एकूण किती आहे तर 1708. त्यानंतर एक प्रश्न आता नुकताच चालू घडामोडीवर विचारण्यात आला होता, तर सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला तर आपल्या महाराष्ट्राला करण्यात आला. 10वा प्रश्न आहे, एशियन देशाच्या विदेशी मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर पर्याय अ लाओस या देशात एशियन देशाच्या विदेशी मंत्र्यांची बैठक ही आयोजित करण्यात आली. 11वा प्रश्न आहे, भारताने कोणत्या देशासोबत कल्चरल प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार केला आहे तर पर्याय ड अमेरिका. भारताने अमेरिका या देशासोबत कल्चरल प्रॉपर्टी ॲग्रीमेंट करार केला आहे. 12वा प्रश्न आहे, कृषी मालाची साठवणीची व्यवस्था पुरवणारे केंद्र कोणत्या बंदरात उभारले जात आहे तर पर्याय ड JNPT बंदर या ठिकाणी उभारले जात आहे. बघा, कृषी मालाची साठवणीची व्यवस्था पुरवणारे केंद्र. 13वा प्रश्न आहे, महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी कोणता नवीन ॲप तयार केला आहे तर पर्याय क संदेश ॲप हा महाराष्ट्र सरकारने गतिमान कारभार करण्यासाठी तयार केला आहे. 14वा प्रश्न आहे, 27 जुलै 2024 रोजी CRPFने आपला कितवा स्थापना दिवस साजरा केला तर पर्याय अ 86वा. 27 जुलै 2024 रोजी CRPFने आपला 86वा स्थापना दिवस साजरा केला. आता CRPFचा फुल फॉर्म काय तर सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, ज्याचे सध्याचे प्रमुख कोण आहेत किंवा महासंचालक कोण आहेत तर अनिश दयाल सिंह हे सध्या CRPFचे प्रमुख आहेत किंवा महासंचालक आहेत. 15वा प्रश्न आहे, कोणत्या देशाच्या एअरस्पेस इंडस्ट्रीजने नवीन विंड डेमन क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे तर पर्याय ड इस्रायल या देशाच्या एरोस्पेस इंडस्ट्रीजने नवीन विंड डेमन क्षेपणास्त्राचे अनावरण केले आहे. पुढचा 16वा प्रश्न आहे, महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना कोणत्या कालावधीत राबविण्यात येणार आहे तर पर्याय ब एप्रिल 2024 ते मार्च 2029 या दरम्यान महाराष्ट्र शासनाची शेतकऱ्यांसाठी मोफत वीज योजना ही राबविण्यात येणार आहे. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, IMP प्रश्न, याला देखील स्टार मार्क करून ठेवा. तर भारताने 31 मार्च 2027 पर्यंत देशात किती जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे. प्रश्न IMP आहे. पर्याय ड योग्य उत्तर असणार आहे 25,000. तर भारताने 31 मार्च 2027 पर्यंत देशात 25,000 जन औषध केंद्र उघडण्याचे लक्ष ठेवले आहे. 18वा प्रश्न आहे, सुहेल एजाज खान यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे तर पर्याय क यमन या देशात सुहेल एजाज खान यांची यमन या देशातील भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे किंवा करण्यात आली आहे. 19वा प्रश्न आहे, केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशात किती राज्यात राबविणार आहे. प्रश्न हा देखील महत्त्वाचा आहे. पर्याय अ योग्य उत्तर आहे 12. तर केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशात 12 राज्यात राबविणार आहे. 20वा प्रश्न आहे, रोहन बोपन्ना याने नुकतंच कोणत्या खेळामधून निवृत्ती घोषणा केली आहे तर पर्याय ब टेनिस. तर रोहन बोपन्ना याने नुकतंच टेनिस या खेळामधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते तर 2024 साली. 2024 साली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा 21वा प्रश्न आहे, कोणाच्या हस्ते आयडियाज फॉर लाईफ या पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे तर पर्याय अ भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आयडियाज फॉर लाईफ पोर्टलचा शुभारंभ हा करण्यात आला आहे. प्रश्न 23वा आहे, 23वा प्रश्न आहे, 23वा नाही 22वा प्रश्न आहे. पुरुष आशिया क्रिकेट चषक 2025 चे आयोजन
कोणत्या देशात करण्यात येणार आहे? तर पुरुष आशिया क्रिकेट चषक, तर याचे आयोजन करण्यात येणार आहे आपल्या भारतामध्ये. T20 त्या टाईपने खेळवले जाणारे सामने, ODI नसणार आहेत, म्हणजेच एक दिवसीय सामने नसून T20 सामने असणार आहेत. जे काही पुरुष आशिया क्रिकेट चषक होणार 2025ला, तर त्यामध्ये T20 सामने खेळवले जाणार आहेत, म्हणजे 20 ओव्हरचे सामने असतील, एक दिवसीय नसतील, 50 ओव्हरचे नसतील. आता नुकतंच महिलांचा देखील आशिया चषक हा पार पडला, तर त्याचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर श्रीलंका या देशामध्ये करण्यात आले होते. आणि विजेता संघ कोण बनला होता? तर श्रीलंकाच हा विजेता संघ बनला होता. कोणाला हरवून? तर आपल्या भारताला हरवून श्रीलंकेने महिला आशिया क्रिकेट चषक 2024चे विजेतेपद पटकावले. आता T20 वर्ल्ड कप कोणत्या देशात झाला होता महिलांचा? तर तो झाला होता बांगलादेश या देशामध्ये, आणि विजेतेपद पटकावले ते ऑस्ट्रेलिया या देशाने. आता चॅम्पियन्स ट्रॉफी कोणत्या देशात होणार आहे? तर पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे 2025ला. 2025ला चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान या देशामध्ये होणार आहे. त्यानंतर T20 पुरुषांचा T20 वर्ल्ड कप 2024 हा कोणत्या देशात पार पडला? तर वेस्ट इंडिज आणि अमेरिका या दोन देशांदरम्यान पार पडला. विजेतेपद पटकावले आपल्या भारताने. कोणाला हरवून? तर साऊथ आफ्रिका या देशाला हरवून भारताने T20 विश्वकप हा जिंकला होता 2024चा. कितव्यांदा जिंकला? तर दुसऱ्यांदा जिंकला. तेविसावा प्रश्न आहे, 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली? तर पर्याय ब 4. 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण 4 पदके मिळाली. आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर सौदी अरेबिया या देशामध्ये आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर याच्यासोबतच रिलेटेड एक दुसरा प्रश्न आहे, हा झाला 56व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचा. आता 54व्या आंतरराष्ट्रीय फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण किती पदके मिळाली? तर ती मिळाली होती 5. रसायनशास्त्राचा वेगळा प्रश्न आणि फिजिक्सचा. आता 54व्या, इथे 56व्या आहे, तर 54व्या इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय म्हणजेच फिजिक्स ऑलिम्पियाडमध्ये भारताला एकूण 5 पदके मिळाली. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन करण्यात आले होते सौदी अरेबियाला. फिजिक्स ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते? तर इराण या देशामध्ये त्याचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वाधिक पदके कोणत्या देशाने जिंकली? तर चीन या देशाने जिंकली. चीन. भारताने किती जिंकली? 5. रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये किती जिंकली? 4. 24वा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न, कोणत्या देशातील टेल अमेर स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे? तर पर्याय ड पॅलेस्टाईन. तर पॅलेस्टाईन या देशातील टेल अमेर स्थळाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जुलै महिन्यातील सर्व महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहिलेले आहेत. तरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.